हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी फार मनापासून तुमचे मी आभारी आहे. बऱ्याच जणींनी माझ्या तब्येतीची विचारपूस वगैरे काल केली, काळजी घ्यायला सांगितली आणि त्यांचं पण तेच आहे. बऱ्याच जणी सध्या व्हायरलमध्ये आहेत. सगळ्यांना प्रॉब्लेम जो आहे तो हाच आहे आणि आता सध्या ते वातावरणच आहे. असो, नो प्रॉब्लेम आहे. माझा आता घसा वगैरे बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. मी माझी ही जी क्लिनिंग होती ना, ही अंगणाची क्लिनिंग जी राहिलेली होती, जसं मी म्हटलं की पोर्च राहिलेला आहे माझा, एवढा एक पोर्च केला की मग राहते फक्त किचन. तर हे पण आम्ही काल करून घेतलं. जवळजवळ 1.25 तास ते 1.5 तास गेला. कारण पलीकडचा एक बोळ आहे बघा, जिथं आपली सागरचं आणि आपलं जे आहे ना मधलं, त्यामध्ये ना खूप सारा कचरा होता, खूप म्हणजे खूप. त्यामुळे तुमचे दादा त्या बोळामध्ये गेलेले होते, ते सगळं व्यवस्थित काढत बाहेर घेऊन आले आणि मी सगळं इथलं क्लीन केलं. म्हणजे आता पोर्चचं पण झालं, फक्त राहिलेलं आहे आता किचन. आता बघूया, एक 2-3 दिवसामध्ये किचनचा पण नंबर येईल, म्हणजे क्लिनिंगमधून मी रिकामी झाले. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी माझ्याकडे खूप छान असं अगारो ब्रँडचं प्रोडक्ट आलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. तर हे खूप खूप फायदेशीर माझ्यासाठी ठरत आहे. व्हॅक्यूम क्लीनर म्हणलं की माझा जीव की प्राण असतो. कारण का सांगते मी, तुम्हाला माहित आहे की क्लिनिंग जास्त प्रिय आहे आणि त्याच्यामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट, आता माझ्याकडे जे आधीचे आहेत ते त्याला वायर आहे. तर याच्यासोबत आपल्याला टूल्स कुठले कुठले मिळतात, तर एक मोठा ब्रश आहे जो इझी क्लिनिंगसाठी आपण वापरू शकतो. सोबतच चार्जिंगची पिन, कारण याला वायर नाही, चार्जिंग आहे, त्यामुळे कुठेही कुठल्याही कोपऱ्यात वापरू शकतो. छोटूसा एक ब्रश, मॅन्युअल आहे. काही नाही कळालं तर फक्त यातलं बघायचं आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला हे करायचं आहे. तर याचं नाव आहे अगारो हँड हेड व्हॅक्यूम क्लीनर. 2 सक्षम मोड आहेत. ड्युअल स्टील हेपा फिल्टर आहे, सोबत लो नॉईज आहे आणि त्यासोबत पोर्टेबल आहे. आणि याच्यामध्ये खाली बघू शकता तुम्ही लॉंग ट्यूब, स्मॉल ब्रश, मल्टीपर्पज ब्रश. हे याची जी बॉडी जी आहे डिझाईन करण्यात आलेलं आहे, एकदम कुठंही अगदी म्हणजे घरातल्या कानाकोपऱ्यात आपण घेऊन जाऊ शकतो. वेट कमी आहे. दुसरी गोष्ट, गाडीमध्ये सुद्धा जास्त जागा खायचं टेन्शन आपल्याला नाही. याची 2 कामं आहेत. एक तर हे व्हॅक्यूम तर करतंच, पण ब्लोअरचं सुद्धा काम खूप छान पद्धतीनं करतं. हा फिल्टर आहे. काढघालीचं सगळं जे आहे ते आपण जे आपल्याला मॅन्युअल आलं आहे त्याच्यामध्ये बघून करू शकतो. अशा व्हॅक्यूम क्लीनरचा फायदा जो आहे तो अशा नाजूक ठिकाणी होतो, जिथं एकदम कमी जागा आहे आणि क्लिनिंगला आपल्याला खूप अवघड जातात, त्या ठिकाणी हे खूप छान काम करतं. ब्रश असल्यामुळे तो जागा इझिली क्लीन पण करत आहे, सोबत व्हॅक्यूम पण म्हणजे करत आहे. कुठे कुठे वापरू शकतो? घरात तर आपण आरामात वापरू शकतो. 4 व्हीलर गाड्यांमध्ये सुद्धा कुठल्याही असू दे वापरू शकतो. म्हणजे याचा एकच फायदा नाही, भरपूर साऱ्या जागी फायदा आहे. एका खिडकीमधून एवढी घाण निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्याला कळत नाही आहे की छोटा पॅकेट बडा धमाका आपण जे म्हणतो ना, ते यालाच म्हणतात. किती सारी घाण निघालेली आहे बघू शकता. आणि याला छोटे छोटे पॉईंट जे आहेत ना, ते खूप सारे दिलेले आहेत, जे फायदेशीर ठरत आहेत. एक म्हणजे बघा, आपल्याला जर धूळ उडवून लावायची असेल ना, तर अशा पद्धतीनं ब्लोअरचं काम एकदम छान करतं. मग ते तुम्ही कुठेही करू शकता. गाडी क्लिनिंगमध्ये असू दे किंवा तुम्ही घरात छोट्यातल्या छोटी वस्तू किंवा मोठ्यातली मोठी जरी वस्तू सोप्यावर अशी पडलेली आहे आणि तुम्हाला जर ते क्लीन करायला अवघड जात असेल, तर ह्या व्हॅक्यूमचा वापर खूप छान पद्धतीने होऊ शकतो. अगदी कमी याच्यामध्ये सगळीकडे ते घाण पसरत पण नाही. सोबतच अजून छोट्या-छोट्या जागी याचा मी वापर करून बघितला. खूप छान वाटलं आणि मगच मी तुम्हाला शेअर करत आहे. हे बघू शकता. हे आता सगळं काढावं लागत होतं मला क्लिनिंग करायचं म्हटलं तर, आणि ते पुन्हा तेवढंच झंझटीचं काम होतं, कारण ते सगळं बाहेर काढा. आत आम्ही काय-काय भरलेलं होतं ते आर्टिफिशियल झाड पॅक होण्यासाठी. तर एकदम इझिली वरच्या वर मी व्हॅक्यूम केलेलं आहे. जेवढी काय घाण होती ना, तेवढी काढून घेतलेली आहे. माझ्यासाठी ना याचा प्लस पॉइंट जो ठरला गेला तो म्हणजे काय, तर वापरायला म्हणजे सोपं, हातामध्ये एकदम घ्यायला सोपं. कुठेही आडवं, तिडवं, उभं कसंही करून क्लिनिंग करू शकतो. म्हणजे अगदी मला आता बघा तुम्ही इथं गोल फिरवून व्यवस्थित उभा आडवा व्हॅक्यूम करून क्लिनिंग करायला सोपं जात आहे. जिथं स्विच पॉइंट नाही तिथं टेन्शन नाही, कारण का चार्जिंगवरती आहे. एक पिन जी आहे ते फक्त लावली, चार्जिंग फुल करून घेतली, तर याचा वापर कुठेही कसाही करू शकतो. आणि हो, ज्या कुठल्या माझ्या ताईला जर हे पाहिजे असेल तर सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता. आणि याच्यामध्ये खोलल्यानंतर डस्ट बघू शकता तुम्ही. फक्त एकच करायचं की जेव्हा क्लिनिंग होते ना, तेव्हा पहिला हे सगळं काढून टाकायचं.
जे फिल्टर आहेत ना ते खराब होता कामा नये. पटकन क्लीन करून टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं बघू शकता चार्जिंग किती आहे हे दाखवतं. ऑफ ऑनचं बटन आहे आणि सोबत मला आवडलेलं म्हणजे LED लाईट दिलेली आहे. याने कुठेही अशा ठिकाणी तुम्ही क्लिनिंग करताना तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. क्लिनिंग पण होईल कारण का ऑलरेडी लाईट आहे याला. हा दिवस आहे सोमवारचा, म्हणजे आजचा व्हिडिओ आजच येत आहे. 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ. तर मला काल कमेंट होत्या, परवा पण होत्या, छोटे व्हिडिओ होतात, मोठे कर, मोठे कर. काय करू ताई नो तुम्ही बघताय. एक झाले की एक, एक झाले की एक. आता काय आहे तर आता थोडंसं तब्येतीची तक्रार. त्यामुळे थोडंसं समजून घ्या तुम्ही आणि घेताय त्यात तर प्रश्नच नाही. मी काल एक प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये मला भरपूर साऱ्या जणींनी उत्तरं दिली. पण सांगते मी 50-50 मध्ये मला उत्तरं आलेली होती. 50% येस, 50% नो. कोल्हापूर भागात तर असा नियम आहे, जो मी काल बोललेली होते. कारण मी आपले जे स्वामी आहेत ना, आपल्या वास्तुशांतीला म्हणजे ज्यांच्याकडून आपण घराची पूजा घातली, मी त्यांना डायरेक्टली कॉल केला. कारण तुमच्या कमेंट ना दोन्ही प्रकारे येत होत्या मला. एकदा येस आणि एकदा नो अशा पद्धतीने होत्या. म्हणून म्हटलं त्यांना एक विचारून घेऊया. तर त्यांनी सांगितलं हो, गणपती वगैरे जे असतं ना ते द्यावं लागतं. कोणी का देईना पण द्यावं लागतं. पण ठीक आहे, जो काय असेल आता कोल्हापूरमध्ये नियम. पण आम्ही जो निर्णय घेतला सांगते रात्री आमच्या दोघांनी, म्हणजे मी आणि तुमच्या दादानी, की आपला पण आणायचं, आपला पण सगळं करायचं, असा आम्ही दोघांनी निर्णय घेतला. त्यामुळे असं आता जे नियम ज्यांना फॉलो करायचे असतात ते करू शकतात. नियम आहे, कारण मी रात्री पण कन्फर्म करून घेतलं आणि आपल्यातल्याच खूप साऱ्या ताई ज्यांना माहीत आहे त्यांनी सुद्धा मला सांगितले, की सोनाली असं असं करावं लागतं. आज ना पूर्णपणे डीप क्लिनिंग करून घेतलेले आहे. देवाचे काही भांडे असू दे, देव असू दे. माझ्याकडचं जे लिक्विड होतं, ज्याची खूप साऱ्या जणींनी मला लिंक मागितलेली होती, खूप बेस्ट आणि A1 होतं, पण माझ्याकडे ते संपलेलं आहे आता. त्यामुळे ना मी पितांबरी वगैरे किंवा एक व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे बघा. तर त्याच्यामध्ये ना मी खूप काही गोष्टी मिक्स करून वापरलेल्या आहे. त्याचा पण रिझल्ट खूप बेस्ट आहे. पण सध्या आज तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे, म्हणून म्हटलं चला. आणि तुमच्या दादांनी जी वस्त्र आणलेली होती ना ती घातलेलं आहे व्हाईट कलरचं सोमवारामुळे. ₹50च्या हिशोबाने मला तर खूप रेट आवडला. म्हणजे काहीच नाही, ₹50 म्हणजे काहीच नाही. अगदी छोट्यातलं छोटं घ्यायचं गेलं तर ₹50ला अगदी हलकं येतं. हे तर खूप छान आणि खूप सुंदर आहे. असो काही ताईंच्या रिक्वेस्ट होत्या, की थोडंसं देव पुन्हा एकदा जवळून डिटेल्समध्ये शेअर कर. त्यांच्यासाठी शेअर करत आहे. आणि सुपारीचा जो काही मी शेअर केलेलं होतं ना, तर ते कम्युनिटीला आहे बघा तो व्हिडिओ. काल पण मला कमेंट होत्या. मी शोधलं खरं सापडलेलं नाही. गेल्या वर्षीचा गणपती ज्या दिवशी झालं ना त्याच दिवशी तो मी केलेलं होतं आणि त्याच व्हिडिओमध्ये आहे. पण तोच व्हिडिओ ना मी कम्युनिटीला टाकलेला आहे. 2-4 दिवसाच्या पाठीमागे आहे बघा कम्युनिटी, जाऊन तुम्ही चेक करू शकता. मंगल कलश जो आहे तो मी कशा पद्धतीनं पूजते, अगदी साधा सिंपल. कमेंट असतात की आम्हाला गावी जायचं आहे ताई वगैरे आणि मग मंगल कलशाचं कसं करायचं, तर त्याला पर्याय नाही आहे बघा. घरात कोणी असेल तर ठीक आहे, ते पूजा वगैरे करतील. पण तुम्ही गावी जाणार असाल तर ते पाणी हे आटणारच आहे. जाताना आहे तशी पूजा करून जा. आल्यानंतर तुम्हाला थोडंसं जाणवेल की बाबा नारळ कोरडा पडेल वगैरे, त्याला काहीही पर्याय नाही. पण मंगल कलश असं नाही विचार करू नका की नको काढून ठेवून जाऊया, तर नाही. आहे असा पुजलेला ठेवूनच जा. मग तुम्ही कितीही पण दिवस जा, कारण आता गणपतीचे जेवढे सीझन असतात बऱ्याच जणींची गावी ये जा वगैरे असणार आहे. म्हणजे इकडचं तिकडं स्थलांतरित जे दिवस असतात ना ते दिवाळी, उन्हाळा आणि गौरी गणपती या सणामध्ये होत असतात. अजून एक कमेंट अशी होती की ताई स्वामी समर्थाचं समजा आम्हाला मूर्ती घ्यायची किंवा फोटो घ्यायचा असेल, दोन्हीतलं आम्ही कुठलं घेऊ दे? कारण आमच्या जवळचे असे सांगतात की मूर्ती घेऊ नका, खूप काही तिचं करावं लागतं, त्याच्यापेक्षा आपला फोटो घ्या. तर मी तुम्हाला म्हणजे माझा जर सल्ला द्यायचा म्हटला तर मी मूर्तीचं देईन, कारण का कमी जागेमध्ये पण बसते आणि तुम्हाला जर कधी अभिषेक वगैरे करायचा म्हणला तर तुम्ही अगदी आरामात छान पद्धतीने तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता. म्हणून तुम्ही मूर्ती घ्या. असं काहीच नाही, शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे फोटो किंवा मूर्ती याच्यामध्ये गोंधळ घालून घेऊ नका. जे काय करायचं आहे तुम्ही करायचं आहे. त्यामुळे म्हणजे मूर्ती घेतल्यानंतर खूप काय करावं लागतं असं काही नाही आहे. परवा जेवढं काही आणलेलं होतं ते सगळं काढून व्यवस्थित ठेवलं. कारण धूपकांडे ह्यावेळेला मी वेगळे आणलेले आहे. सकाळी लावून बघितली मी, वास वगैरे सगळं छान होतं. विनाकारणचा धूर नव्हता. म्हणजे आता रेग्युलर मी वापरते ना त्याचं थोडंसं तुम्हाला दिसत असेल, धुसरपणा जो असतो ना जास्त येत होता, पण याचा तेवढा नाही मला जाणवला. आणि अजून एक कमेंट अशी होती की ताई मला गौरी बसवायची खूप इच्छा आहे, पण एकदा बसवले की 3 वर्ष बसवावं लागतं आणि मग आता पूर्ण येणाऱ्या सुना कशा असतील, काय असतील, हल्लीच्या मुलींना देवदर्शनाचं वगैरे वेड नाही.
थोडासा आळसपणा करतात. त्यामुळे थोडंसं माझ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे. तर 3 वर्ष नाही, एकदा जर तुमच्या घरी गौरी आल्या तर तुम्हाला त्या आयुष्यभर कायमचं पिढ्यानं पिढ्या बसवावं लागतं. म्हणजे आमच्याकडे तर तसं आहे, की असं नाही की बाबा 3 वर्ष तुम्ही बसवलं आणि 3 वर्षानंतर तुम्ही स्टॉप केलं, नाही चालत. तुम्हाला जर आता तुम्ही कुणी गौरी दिल्या, ज्यांच्याकडे गौरी आहेत ते कुणालाही गौरी देऊ शकतात. म्हणजे आमच्याकडचा नियम असा आहे, की समजा आता माझ्याकडे गौरी आहे, तर कुठल्याही पाहुण्यानं मला जर गौरी मागितली तर मी अगदी आरामात त्यांना देऊ शकते. मग त्यांच्या घरात असो किंवा नसो, ज्यांच्याकडे आहे त्यांनी द्यावी लागते. तर असं आहे. त्यामुळे बघा, तुम्ही घेतलं तर मग तुम्हाला कायम ते पुढं चालू ठेवावं लागणार ताई. काय जाचाल की आता आता राजकोट आणि बिजकोट नाव काढायचं काय? आता राजकोटचं फक्त नावच काढायचं. आ? काम आहे आपलं सोनू. आता नाही जाऊ देणार. अरे सगळं असं म्हटलं तर दुनियानं दुबईला बिबईला कोण गेली नसती कामात. चला राजकोटला तुला घेऊन जायला पोर कोणाच्या जेव्हा सोडायची, पोरं पण घेऊन जायची, शाळा त्यांची आहे का नाही. सगळं घेऊन जायचं. बाहेरचं घे ना तुळशीचं पान. का उठ ना मग. घे जा तोडून. आम्ही नाही तोडायचं बरे तुळशीचं पान. काय भानगड, सगळीकडे घरं घालायला लागल्या. मला ना परवा एक कमेंट आलती एका ताईची, अगं ही ताई काय आहे तुझ्या माग. हे बघा, कुंभारनी घरं करायला लागल्या घरातली. सगळीकडे गेल्यात. हे इकडं केलंय, ह्या सुद्धा झाडाला सुद्धा गेले. हा, वरती झाडाला पण करायला लागले. सगळं आमच्याकडे याला कुंभारणीची घरं म्हणली जातात. आणि आपल्या इथं झाड तर सोडतच नाहीये, अक्षरशः खिडक्या वगैरे. आता तुम्ही जसं पाहिलं देवघराच्या दरवाजाला, तर हिला काय म्हणायचं, त्या चिमण्यांचं वेगळं, ह्यांचं एक वेगळं, सगळीकडे घर घालायचं काम सुरू आहे. पाडणं योग्य नाही, आणि ठेवलं तर खूप सारं मोठं करून ठेवतात. तर याला आपण कशा पद्धतीने थांबवू शकतो हे पण कोणाला काय माहीत असेल तर जरूर मला सांगावं. आणि आता ही सगळीजण चाललेले आहेत बाळूमामाला. मी सोडली आणि चिव सोडली तर, कारण आमच्या दोघींची पण तब्येत बरोबर नाही. असो, आवडला व्हिडिओ तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.